आजी काय करते बघूया आपण. याला मोदकाची भाजी म्हणतात. नीट करतेस का? मला नाही येत ग. मम्मी काय करते तू? अंदरपुरी बाहेर मोदक. चला गाईज, मम्मी चपाती बनवतीये. त्याच्यानंतर आपण चहा बनवूया आणि चहानपुरी खाऊया. त्याला आज आमच्या घरी पुऱ्या बनवल्यात, मग असे दाखवल्याप्रमाणे. बनवलंय. तू टिकली का नाही लावली? टिकली नाही. टिकली तर टिकली, नाही तर हुकली. मम्मीची टिकली बघ. मम्मी टिकली लावल्या छान दिसते. मुलींनी टिकली लावायची तरच मुली छान दिसतात. मुलींनी म्हटलं मी. मग अशी सांगितलेलं तसंच मोदकाची भाजी बनतीये. आपण चहा आणि पुरी खाऊया आता. आणि त्याच्यानंतर अंजीर का खाऊ? अंजीर आता अंजीर खाऊ. मम्मीने झाडाचे अंजीर तोडून आणलेले सकाळी. का ग काय केलं तिने? कसंच नाही, लग्न झाल्यावर 1.5 वर्षांनी. चहा बनवते, आपण छानपुरी खाऊया. चहा घेणार आहे बघ की. इतक्या वेळ आजी दीदी दीदी करते. आता ते फक्त गॅसवर ठेवायचं, उकळायचं आणि मग प्यायचं. लय कष्ट करत नाही बसायचे. थोडंसं हे टाका, मग थोडंसं ते टाका. मम्मी उचल, तुझं मोदकाचं लय बिल झालंय, आता उचल. बस पोटा परत संपत आलं आमच्या पिस्ता. ह्याला प्रेम नाही म्हणत ना. तो पिस्ता झाला जास्त खराब लागत होता. जेव्हा भाजी माझा चा केव्हाचा झाला पडला बिचाराच्या. चला आपलं आपलं बाहेर बरं आहे. त्रास काय करू? तिकडे जाऊन मला लागली भूक, तर मुद्दामून करताय तुम्ही. फ्रेंड्स, मग अशी काय झालं माहिती आहे, मला मम्मीने मोटर जोडायला सांगितली होती. पाणी संपलेलं वरच्या टाकीतलं म्हणून. सो मी इथं मोटर जोडली. इथे मी मोटर जोडली आणि मी विचार केला इथून स्ट्रेट पुढे चालत जाऊया जिथे मी आता आले. आणि इथं चालत गेले. ॲटिट्यूड तर देखो हमारा, नीचे झुकना नाही होतात. माझ्याकडनं हा आंबा पडला. म्हणजे हा नाही, असाच इथे होता. करेक्ट इथे एक आंबा होता. तो आंबा पडला. तो एवढा मोठा झाला होता की काही दिवसांनी त्याला पाड लागला असता. बट माझ्या अंगमस्ती तो आता तो कापून खावा लागेल. बट तो पिकल्यावर खूप टेस्टी लागतो. माझा सगळ्यात फेवरेट आहे. मला हापूस पण नाही आवडत, इतका तो आंबा आवडतो. बदाम म्हणतात त्याला. बट होई ना, माझ्या नशिबात नाही असं होणार तर कोणाच्या नशिबात होणार? आजीचं मोदक खाली उतरवलंय तर मी ना ते चालेल जागा करते. झाली जा. तर आपण आपला चहा बनवू, आपला आपण चहा घेऊ आणि निघू. इथे आले त्रास देत कशाचा उकळाचा मी नाही देणार तुला. मी माझ्या फक्त बनवून पण हसत असते तुझ्या चहा. मग काय तर म्हणत असं केव्हाच झालं. तू चहाच बनवतीये तुझ्याशिवाय आता काय करू शकत नाही. आपण आदर्शचा कॉल येतोय मला. 1 सेकंड. थोडंसं स्किन केअर करूया. तर मी याच्यामध्ये ना ते बेसन दिसते, थोडीशी मेहनत आणि त्याने भजी बनवू शकतात. बट मी ते चेहऱ्याला लावणार आहे. स्वातमध्ये अंधार आहे. आपण इथे बसू, काहीतरी करूया. मी चेहऱ्याला लावून ते तुमच्यापाशी आले दाखवायला, कारण ते प्रोसेस लईच हेक्टिक होती आणि ते आय थिंक वाढते. बट आपण अजून एक छोटासा लेअर देऊया त्याच्यावर. मला भारी वाटते ते. काय केलं माहिती आहे मी, हे जे बनवलं आहे, हा जो लेप बनवला आहे मी, तो फ्रीजमध्ये ठेवला होता आणि तो खूप थंड झाला आहे आणि उष्णता खूप आहे बाहेर, त्यामुळे मला भारी वाटते म्हणून मी ते लावत बसली. गोरं होणं याचा मागचा उद्देश नाही. याच्या मागचा उद्देश आहे की बरं वाटतं घाला. पाण्यात खूप वेळ नाही बसू शकत ना. आणि ॲक्च्युली एक गंमत सांगते, हळद लावल्याची फिलिंग येते म्हणून. अलग की नशे कर रही हूँ मैं आजकल. सस्ते नशे चल रहे मेरे. भूतासारखं दिसते ना. आता मी माझी चपट चालली आहे ना खूप. मी पॅक करून टाकते तुमच्यासाठी. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. हाय, आय एम रेडी. लुक ॲट दिस ग्लो. जर दिसत नसेल तरी आहे पहिल्यापेक्षा थोडासा. सो मी रेडी झाली आता. मी ते
काढलं. माझी हळद झालेली आहे. सो पुढच्या प्रोसेसला जाऊया, म्हणजे फ्रेंडला भेटायला, जिच्यासाठी लावलेली तिला भेटायला जाणार आहे. आणि मी तिथं व्हिडिओ नाही घेऊ शकणार किंवा थोडासा घेईल, सो मी तो पण या ब्लॉगमध्ये ॲड करेन. सो लेट्स गो गाईज. बिफोर दॅट लेट्स गेट अ लिटल आउटफिट चेक. सो दिस इज माय आउटफिट. तुम्ही म्हणत असेल की तू वापस हा शर्ट का घातलाय, कारण त्याच्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये माझा सेम शर्ट होता. बट हा शर्ट घालण्याचं रिझन आहे की हा खूप वाईट आहे आणि मला ऊन लागते, फ्रेश वाटावं म्हणून मी व्हाईट कलर घातला आहे. आणि प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा की ह्या शर्टवर ही पॅन्ट पेअर होते. मी कन्फ्यूज आहे आणि ॲक्च्युली ही खूप 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 हाईटला मोठी आहे, म्हणजे माझी हाईटसुद्धा त्याला काफी नाही आहे. म्हणजे किती हायटेड मुलींसाठी ती पॅन्ट बोललेली असेल, आय डोंट नो. एनिवेज, माझी फालतूगिरी सोडूया अँड लेट्स गो. फ्रेंडला भेटायला जाऊया. असं केसमध्ये का खूप मध्ये का तेरे नाम बनाएंगे इसको. ओके, बस फॉरगेट इट. चलो, ते गेस वॉट, माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केलं आहे. टू बी ऑनेस्ट एक्साइटमेंट त्याच्यासाठी आहे, कारण फर्स्ट टाईम कोणाच्याकडनं तरी मला असं गिफ्ट भेटते जे मला सगळ्यात जास्त आवडतं. चला, मी स्वतः अजूनही ओपन केलं नाही आणि माझ्या स्माईलवर नाही एक्साइटमेंट बनणं कळत असेल. सो आपण ते ओपन करूया. दिस इज अ ब्रेसलेट जे गिफ्टमध्ये आलं आहे. मला खूप आवडलं. लेट्स सी सेकंड वन. आता पडलं असतं ते माहिती आहे, कोणाला हे बबल्स सोडायला मजा येते. त्याच्याऐवजी मला कशामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तुम्हाला दिसते की नाही, एक मुलगा एक मुलगी आहे. सो माझा बेस्ट फ्रेंड आहे. माझ्यासाठी गिफ्ट काय स्पेशल आहे मी बोलले, कांट बिलीव्ह. आपण त्याला यूज करून बघूया. ओके वेट, भयंकर. ओके वेट आय शो यू. वेट, माझी रिॲक्शन अशी काय आहे ना, तू डोळं ढकलते. वेट, क्यूट दिसतंय हे, कांट एक्सप्लेन व्हॉट आय एम फीलिंग राईट नाव. आम्ही शॉपमध्ये न जाता डिरेक्टली घरी आलो आहे आणि मला आजीने आले काम लावलं. सो ते मी फर्स्ट टाईम करणार आहे. घरात तसे कोणी खाणार नाही आज भाकरी, सगळे राईस खाणार आहे. तरी पण तिने मला एक भाकरी बनवायला सांगितली आणि मला भाकरी बनवता येत नाही. सो तरी पण मी ट्राय करणार आहे. लेट्स ट्राय टू मेक भाकरी. भाकरीसाठी आधी पीठ मळून घेऊया. ते बघा, मला येत नाही त्यामुळे माझी रेसिपी कोणी फॉलो करू नका. मी माझ्या आजीचं बघून कॉपी करायचा प्रयत्न करते, पण बोलतात ना, नकल करणे के लिए भी अक्कल होनी चाहिए. शायद मेरे पास होनी है. अब आता ते कळेल झाल्यावर, झाली असेल ते झाली असेल. असं करून घ्यायचं, याला काय म्हणतात माहीत नाही. त्याच्यानंतर ते पीठ असं करायचं आणि सॉरी असं करायचं. Get this. What is this? हे यार, मेरे को सिखा दो कोई. माझी आजी ना बाकी माझ्या तोंडावर फेकून मारणार आहे लिटरली. Oh no, what is this? Guys, repeat. मैं तो शक्ल दिखाने के लायक भी नहीं थी. मला खरंच भाकरी येत नाही, मी ॲक्टिंग नाही करत आहे. मी ट्राय करते आहे बट नाही होते माझ्याच्या. माझ्या आजीला का एवढा इंटरेस्ट आहे माझ्या ह्याच्या भाकरीचा मला नाही माहिती यार. मेरे को नहीं आता. अब अंदर ही मेरे को गालियाँ पड़ी. मी लय ट्राय करते आहे, एक लास्ट ट्राय करते. आश्रीने मला याच्यावर शिकवलं आहे. ट्रस्ट मी ब्रो, ट्रस्ट मी. एक लास्ट टाइम ट्राय करते. माझ्या भाकरीचा आवाज ऐकून माझी सासू घर सोडून पळून जाणार. लय छान केली तू माझी भाकरी. नो प्लीज दगाबाजी मत करना प्लीज. मम्मा चटके बसायला लागले भाई. माझी भाकरी एवढी पळते, मी पण क्लासमध्ये एवढी पळत नसेल एका बेंचवरून दुसऱ्या बेंच. मी अँड माय स्ट्रगल गाईज. आय विश ह्या भाकरीने स्वतःला दगा देऊ नये. लुक, अशीच भाकरी बनते. भाकरी अशीच बनते, भले ती फुगली नाही आहे पण भाकरी अशीच बनते. मला तांदळाची भाकरी येते, ज्वारीची भाकरी मी फर्स्ट टाइम बनवते. फायनली भाकरी झालेली आहे गाईस. आता कोणी बोलून दाखवा. भाकरी नाही करू शकते मी. आलेच भाकरी देऊन तुम्हाला दाखवते. आजी फुगली आहे, आई शपथ फुगली आहे. बघ हे बघ, खाऊन बघ. माझं जेवण झालंय, मग ते डिनर बनणार. गाईज माझं जेवण झालं. फ्रेंड्स, आता माझं जेवण झालंय. तेच ते डिबन झालंय. कुछ भी. यांचं बघा काय चाललंय दोघींचं. फेक प्रेम दाखवत आहेत त्यांनी. आताच मला सांगितलं आम्हाला ब्लॉग मध्ये हात पोझिशन. आमचं प्रेम बघ किती. सब दिखावा आहे गाईज.
एनिवेज सो आमचा सगळ्यांचा डिनर झाला आहे आणि यांची मस्ती चालली आहे. सो मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि मी पण थकली आहे खूप. सो तुम्ही पण थकला असाल. यांची फालतूगिरी चालली आहे काही. ती सुधारणार नाहीये कधी. तिला ब्लर करा, तिला सोडून द्या, मला पकडा. म्हणजे फोकस ऑन मी. गाईज लय हौस आली ना बघ. ऍक्च्युली हे एडिटिंग मध्ये जाणार नाही, मी टाकणार आहे. सो तुम्ही बघून हसा. आणि हा, थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सो प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय गाईज, गुड नाईट.